वृत्तालेख काढत असताना वेगवेगळ्या पायऱ्या बघितल्या होत्या। वृत्तालेख काढत असताना आपण बघितलं होतं की सुरुवातीला आपल्याला पाहिजे त्या त्रिज्येचं एक वर्तुळ काढायचं होतं। त्या त्रिज्येचं वर्तुळ काढत असताना त्या ठिकाणी आपण काय करत होतो, वेगवेगळ्या ह्या पाकळ्या आहेत, या पाकळ्या आपण काढून त्या ठिकाणी वर्तुळ पाकळींच्या साहाय्याने हा वृत्तालेख काढत होतो। आणि प्रत्येक पाकळीमध्ये आम्हाला काय दिसत होतं की तो जो घटक आहे, म्हणजे आता इथं जर दिसत बघत असाल इथं हॉटेल, बांधकाम, अन्न, कृषी, वीज, प्रशासन आणि उत्पादन हे घटक आपल्याला दिसतात। आणि या घटकांना एक ठराविक त्यांनी काय दिलं, त्या ठिकाणी कोनाचं माप दिलेलं आहे आणि त्या केंद्रीय कोनांच्या मापाद्वारे त्या वृत्तालेखाद्वारे आपल्याला त्याची माहिती टोटली त्या ठिकाणी मिळत असते। मग वृत्तालेख कसा काढला जातो त्याच्या पायऱ्या बघितल्या की आपण पहिल्यांदा त्रिज्या काढून येत होतो, जो केंद्रीय कोनाचं माप आलं असेल तेवढ्या कोनाचं माप काढून आपण ती काय करत होतो, पाकळी पूर्ण करून ती माहिती रेखाटण्याचा प्रयत्न करतो। आज आपण काय करणार आहे, या वृत्तालेखावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तर आपल्याला द्यायची। मग उदाहरण लिहून घ्या। त्यामध्ये काय सांगितलंय, एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख। आता एक गाव आहे, त्या गावामध्ये हे वेगवेगळे व्यवसाय चालत असतात, म्हणजे हॉटेल व्यवसाय आहे, बांधकाम आहे, अन्न व्यवसाय आहे, कृषी आहे, वीज आहे, प्रशासन आहे आणि उत्पादन आहे। याच्यामध्ये आम्हाला प्रमाण जे दिले, हॉटेल जर असेल तर 72 अंश, म्हणजे आपण सांगितलं की वर्तुळाचं माप हे किती असते, त्या ठिकाणी 360 अंश असते। त्यातला 72 अंश हा काय चालतो, तिथं हॉटेल व्यवसाय चालतो। 72 अंश काय होते, त्या ठिकाणी बांधकाम व्यवसाय चालतोय। अन्न किती आहे, त्या ठिकाणी 48 अंशाचं आहे। कृषी जे आहे ते 24 अंशाचं आहे। वीज जे आहे ते 8 अंशाचं आहे, 8 अंश आहे हा। प्रशासन जो आहे तो 36 अंशाचा आहे आणि उत्पादन जे आहे ते किती आहे, 90 अंशाचं। आता इथं आपण गावातली माहिती सांगत असताना सांगितलंय की गावात एकूण व्यावसायिकांची संख्या किती आहे, तर आपण उत्तर लिहित असताना पहिलं लिहायचं इथं एकूण व्यावसायिकांची संख्या आम्हाला जी एकूण व्यावसायिकांची संख्या दिल्या ती किती दिल्या, त्या ठिकाणी 10,000 आहे म्हणून सांगितलं। इकडे लक्ष द्या, कुठं परत लिहा। एकूण व्यावसायिकांची संख्या किती दिल्या, त्या ठिकाणी 10,000 दिली। तर आम्हाला पहिला जो काम प्रश्न काढायला सांगितला त्याच्यामध्ये सांगितले एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत, म्हणजे बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत त्यांची संख्या आम्हाला काढायची। म्हणजे पहिल्यांदा आम्हाला काय केलं पाहिजे, बांधकाम क्षेत्रात असणाऱ्या व्यावसायिकांची संख्या तिथं मानायला पाहिजे। आणि म्हणून आपण काय लिहिलं, बांधकाम क्षेत्रात बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या काय म्हणूया आपण, एक्स म्हणून। काय केलं आपण, बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत विचारले म्हणून आपण बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या किती म्हणायचं, एक्स म्हणायचं। मग आपण परवा जो बघितला होता त्याचा केंद्रीय कोन काढला पाहिजे आपल्याला। इथं केंद्रीय कोन जर काढायचं असेल तर आम्हाला जर सांगितलं तर इथं केंद्रीय कोनाचं माप काढायचं असेल तर देताना आम्हाला किती दिले, बांधकाम क्षेत्रातील केंद्रीय कोनाचं माप दिले 72 अंश। आपण बांधकाम क्षेत्रातील केंद्रीय कोन काढायचं असेल तर केंद्रीय कोनाचं सूत्र काय सांगितलं होतं, केंद्रीय कोन बरोबर काय सांगितलं होतं, घटकांची संख्या छेद काय सांगितलं होतं, एकूण घटकातील संख्या गुणिले काय सांगितलं होतं 360। ते सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं। मग आपण इथे काढूया बांधकाम क्षेत्रातील केंद्रीय कोन बरोबर काय येणार, आता बांधकाम क्षेत्रातील किती व्यावसायिक आहेत, म्हणजे आम्ही इथे लिहिणार बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची काय म्हणतात तर संख्या। आता काय म्हणणार, गावात किती एकूण व्यावसायिक आहेत त्याला भागलं पाहिजे, म्हणजे काय म्हणणार एकूण व्यावसायिकांची संख्या आणि गुणिले काय करणार आम्ही 360। आता बांधकाम क्षेत्रातील केंद्रीय कोन आम्हाला दिलाय, किती दिलाय 72 अंश। ही किंमत आपण इथे ठेवू, म्हणजे काय लिहिलं 72 अंश बरोबर। बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या किती म्हटली आम्ही, एक्स मानली, म्हणजे आम्ही इथे काय लिहिणार एक्स लिहिणार।
छेद काय दिला होता एकूण व्यावसायिकांची संख्या किती गावात एकूण व्यावसायिक आहेत 10,000 म्हणून आम्ही इथं काय लिहिलं 10,000 आणि गुणिले काय केलं या ठिकाणी 300 म्हणजे आम्ही काय केलं पहिल्यांदा किमती ज्या आहेत त्या किमती त्या ठिकाणी लिहिल्या म्हणजे केंद्रीय कोणाचं माप 72 अंश व्यावसायिकांची संख्या 1 एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 गुणिले काय केलं 300 आता आम्हाला किंमत कोणाची काढायची आहे x ची काढायची आहे म्हणून आपण x काय करूया उजव्या बाजूला ठेवूया आणि बाकीचे सगळे टर्म काय करायचे आपण डाव्या बाजूला घेऊया म्हणजे हा पहिल्यांदा काय लिहिलं 72 ते 10,000 इथं भागिले होतं इकडे गेल्यावर काय होणार गुणिले होणार म्हणजे हा 10,000 छेद त्या ठिकाणी हा सुद्धा काय होता गुणिले होता इकडे आल्यावर काय होणार आहे भागिले म्हणून आपण इथं काय लिहूया 300 कळलं म्हणजे काय केलं x फक्त आपण उजव्या बाजूला ठेवलं बाकी सगळ्या काय मिळेल टर्म सगळ्या डाव्या बाजूला आता ह्या शून्याला हा शून्य निघून गेला आता 36च्या पाड्यामध्ये माहिती आहे 36 एके 36 आणि 36 गुणे 72 आपण एवढा पाडा आपल्याला येते म्हणजे 36 एके 36 36 गुणे 72 म्हणजे शिल्लक काय राहिलं 2 गुणिले हे किती राहिलं 1,000 बरोबर काय मिळालं 1 म्हणजे काय मिळालं 2 गुणिले 1,000 म्हणजे 2,000 बरोबर काय मिळालं त्या ठिकाणी x मिळालं म्हणजे x ही संख्या कोणाची होती आमची बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या बरोबर किती येणार आम्हाला काय म्हणले होते मी x म्हणजे किती आहे तिथं 2,000 कळलं आता दुसरा मुद्दा आपल्याला काढायचा दुसरा प्रश्न काय सांगितलाय प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत आता पुढे काय म्हणणार आपण प्रशासन क्षेत्रातील प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या आता काय म्हणायची ती मगाशी आपण काय म्हणलं होतं x म्हणलं होतं आता हे काय करायची व्यावसायिकांची संख्या काय करूया आपण y म्हणू बरोबर मग पुन्हा आपल्याला काय करायचं केंद्रीय कोण माहिती आहे प्रशासन क्षेत्रात केंद्रीय कोण किती आहे प्रशासन क्षेत्रात किती आहे 36 अंश मग हे जो आपण केंद्रीय कोणाचं सूत्र वापरलं होतं त्या सूत्रानुसार आपण आता लिहिलं डायरेक्ट तिथं 36 अंश बरोबर आहे आम्ही काय लिहिणार प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या किती y छेद काय म्हणणार एकूण व्यावसायिकांची संख्या एकूण व्यावसायिकांची संख्या किती आहे 1,000 गुणिले 300 काय आलं त्या ठिकाणी 6 परत काय करायचं y ची किंमत काढायची y तिकडे ठेवूया बरोबर आहे तुझ्या बाजू बाकीच्या नाही करणार काय येणार आहे 36 गुणिले 10,000 छेद 360 शून्याला शून्य गेला 36 एके 36 36 एके 36 तुला किती राहिलं 1,000 बरोबर काय येणार त्या ठिकाणी y म्हणजे y कोणाची किंमत होती प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या कुठल्या अक्षरात मांडली होती बरोबर किंमत किती आली 1,000 म्हणजे दुसरं उत्तर काय मिळालं प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या y बरोबर किती मिळाली त्या ठिकाणी 1,000 त्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला काढायला सांगितला होता तो काय सांगितलाय उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत म्हणजे क्षेत्र कुठलं घ्यायचं आहे आपल्याला उत्पादन क्षेत्र घ्यायचं आता उत्पादन क्षेत्र घेतलं तर उत्पादन क्षेत्रामध्ये आपल्याला जो कोण दिसतोय केंद्रीय कोण किती मापाचा आहे तो 90 अंश मापाचा बरोबर आहे म्हणजे हा 90 अंश मापाचा असेल तर आम्हाला उत्पादन क्षेत्रामधल्या आता व्यावसायिकांची संख्या किती असणार आहे तर आम्हाला घेत असताना किती काय विचारले त्यांनी किती टक्के व्यावसायिक आहे आता शतमानाच्या रूपामध्ये आपण काढायचे की आता शतमानाच्या रूपामध्ये काढायचे असेल तर आम्हाला जो केंद्रीय कोण दिलेला आहे तो केंद्रीय कोण किती दिला आम्हाला 90 दिले बरोबर आहे किती अंशाचा कोण होते वर्तुळामध्ये 360 आणि
गुणिले टक्केवारी म्हणजे काय म्हणतो आम्ही त्या ठिकाणी 100, बरोबर आहे. म्हणून उत्पादन क्षेत्रामध्ये किती टक्के व्यावसायिक आहेत काढायचं असेल तर आम्ही काय लिहिणार 90/360 गुणिले काय लिहिणार 100. हा शून्याला हा शून्य गेला, अजून काय जाते आणि 1 शून्य शून्य जाते काय नाही जात. हा 9 एके 9 येऊ काय तर हा 9 शून्य 9 चौक नक्की. हा 2 दुनी 4 2 पंचे 1 2 पंचे शिल्लक काय राहिलं 5 गुणिले 5 म्हणजे किती आलो 5 5 25 म्हणजे उत्तर काय लिहायला सांगितलं होतं आम्हाला बघा. उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक असते तर आम्ही काय लिहिणार उत्पादन क्षेत्रात किती टक्के 25% व्यावसायिक आहे. उदाहरण काढायला की बघा काय काय केलं आम्ही इथं वृत्तालेख दिलाय, बरोबर आहे. वृत्तालेखामध्ये माहिती कोणाची दिल्या एका गावामध्ये असणाऱ्या व्यावसायिकांची संख्या दिली, म्हणजे गावामध्ये एवढे व्यवसाय चालतात. त्यातलं काय सांगितलं होतं की एकूण व्यावसायिकांची संख्या किती आहे 10,000. आम्हाला बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या काढायला सांगितलं. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या काय म्हणलो मी एक म्हणतो, बरोबर आहे. त्या बांधकाम क्षेत्राचा केंद्रीय कोण आहे तो आम्हाला दिलाय, किती दिला होता 72. म्हणून सूत्र काय दिलं बांधकाम क्षेत्रातील केंद्रीय कोण बरोबर बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या छेद एकूण व्यावसायिकांची संख्या गुणिले काय केलं 360 मग आपण केंद्रीय कोण किती लिहिला 72 बरोबर. क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या x मिळाली, छेद काय लिहिलं 10,000 गुणिले 360 म्हणून x बरोबर आम्हाला x ची किंमत काढायची. सगळ्या काय केलं आपण टर्म ज्या आहेत त्या सगळ्या डाव्या बाजूने नेल्या. मग 72 गुणिले 10,000 हा 360 गुणिले आता म्हटलं इकडे आल्यावर भागिले झाला आणि मग आम्हाला किंमत 0 घालून किती मिळाली 2 गुणिले 1000 म्हणजे किती मिळाली 2000. आणि मग आम्हाला काय म्हटलं बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या x बरोबर किती मिळाली 2000 बरोबर आहे. त्यानंतर प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या काढायला सांगितली. प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही काय म्हणलं त्याला y म्हणलं. परत सूत्र काय वापरणार त्या ठिकाणी प्रशासन क्षेत्रातील केंद्रीय कोण बरोबर काय म्हणणार प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या छेद काय म्हणणार एकूण व्यावसायिकांची संख्या गुणिले काय म्हणणार 360. त्या सूत्रानुसार आपण केंद्रीय कोण किती दिलाय 36 बरोबर. व्यावसायिकांची संख्या किती मांडल्या y छेद एकूण किती आहे व्यावसायिक 10,000 गुणिले काय केलं 360 म्हणून 36 गुणिले 10,000 छेद काय केलं 360 बरोबर काय आलं y म्हणून आम्हाला संख्या किती मिळाली 1000 बरोबर y म्हणून प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या किती मिळाली y 1000. आणि मग शेवटचा विचारला होता उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहे. इथे केंद्रीय कोण किती मापाचा आहे आमचा 90 मापाचा आहे आणि म्हणून आम्ही काय केलं 90/360 गुणिले 100 आणि आम्हाला किती टक्केवारी मिळाली त्या ठिकाणी 25 मिळालेली आहे. हां उदाहरण क्रमांक 2 घ्यायचे आपण. उदाहरण दुसरं आहे एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीमध्ये दिला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची काय लिहायची आपल्याला उत्तरं लिहायची. आता कुटुंबाचा वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख आपण जर बघितलं तर एक कुटुंब काय करते की त्यांची वार्षिक गुंतवणूक जी आहे ती वार्षिक गुंतवणूक कशा कशामध्ये करते बघा. काही आलेली जी रक्कम आहे ती म्युच्युअल फंडामध्ये ठेवतात, काही आलेली रक्कम बँकेमध्ये ठेवीच्या स्वरूपामध्ये ठेवतात, काही आलेली रक्कम पोस्टामध्ये ठेवतात, काही आलेली रक्कम शेअरच्या रूपामध्ये ठेवतात आणि काही आलेली रक्कम स्थावर मालमत्तेमध्ये काय करतात ते गुंतवत असतात. आता मग त्यांचा वृत्तालेख देताना काय दिलाय की बँकेतील ठेव जर असेल तर ते काय करतात त्या ठिकाणी 90% इतकं करतात म्हणजे की 90% केंद्रीय कोणा इतकी त्यांची बँकेमध्ये ठेव आहे. कारण आपण 360 काय सांगितलंय वर्तुळाचं माप सांगितलं. पोस्टामध्ये जी त्यांची गुंतवणूक असणार आहे ती किती असणार आहे 30% त्या केंद्रीय कोणा इतकी. शेअर्समध्ये असेल ती 60% इतकी असणार आहे. स्थावर मालमत्तेमधली 120 असणार आहे आणि म्युच्युअल फंडामधली 60% असणार.
मग पहिला प्रश्न जो आम्हाला त्यांनी विचारलेला आहे तो कसा विचारलाय, शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम किती आहे त्या ठिकाणी रुपये 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती असं विचारलं. म्हणजे आम्ही शेअर्स जर घेतला, शेअर्सचा केंद्रीय कोण किती सांगितलाय 60 मापाचा आहे आणि मग या शेअर्समध्ये गुंतवलेली जी रक्कम आहे ती रक्कम किती सांगितल्या 2000 सांगितली. आम्हाला इथे एकूण गुंतवणूक माहिती आहे का त्याची माहिती नाही म्हणून त्यांची एकूण गुंतवणूक जी आहे ती माहिती आहे, ती आम्हाला किंमत काढायची आहे म्हणून ती किंमत आम्ही किती मांडली त्या ठिकाणी एक्स मांडली. कळतंय. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम रुपये 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती. आम्हाला एकूण गुंतवणूक माहीत नाही की एकूण गुंतवणूक किती आहे, एकूण गुंतवणूक किती मांडली एक्स मांडली बरोबर. आणि म्हणून केंद्रीय कोनाच्या सूत्रानुसार आम्ही काय लिहिलं, शेअरमधील केंद्रीय कोन बरोबर काय लिहिलं, शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम छेद काय लिहिलं एकूण गुंतवणूक गुणिले काय लिहिलं 360 बरोबर आहे. आता शेअरमधला केंद्रीय कोन आहे, शेअरमधला केंद्रीय कोन किती दिला आम्हाला 60 मापाचा. आपण इथे किंमत लिहूया की त्याला 60 आहे. शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम किती सांगितली आम्हाला, शेअरमध्ये आम्ही 2000 एवढी रक्कम काय केली आहे गुंतवलेली. आम्हाला एकूण गुंतवणूक माहिती आहे का माहिती नाही आहे, ती किती मांडली आम्ही एक्स मांडल्या गुणिले काय केलं आम्ही तर 360 कळत आहे. आता किंमत कोणाची काढायची आम्हाला एक्सची करायची. हा एक्स काय करायचं इकडं आपण लिहिला डावीकडं, तर हा भागिले होता इकडे गेल्यावर काय झालं गुणिले बरोबर. हे 2000 आहे असं जातलं गुणिले हे काय आहे 360 आहे. छेद काय होणार आहे आपल्याला या ठिकाणी येणारा हा 60 आहे, तो इकडे आला का आम्हाला इकडे भागिले बरोबर. हा शून्याला हा शून्य गेला 6 36 म्हणजे एक्स बरोबर शिल्लक काय राहिलं 2000 गुणिले काय राहिलं त्या ठिकाणी 6 म्हणून एक्स बरोबर किती आलं 12 म्हणजे किती आलं 12000 त्या ठिकाणी मिळालं. मग 12000 ही किंमत कुणाची आली, एक्स कुणासाठी वाढलं होतं आपण एकूण गुंतवणुकीसाठी म्हणून आपण इथं काय लिहू शकतोय, म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर किती आलं आम्हाला त्या ठिकाणी 12000 रुपये बरोबर आहे. म्हणजे रुपये किती मिळाले आम्हाला त्या ठिकाणी 12000 त्या ठिकाणी मिळाले. हे पहिलं प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे तो दुसरा प्रश्न काय विचारलाय तर बँकेतील ठेवीची रक्कम किती. आम्हाला दुसरा प्रश्न काय करायचा आहे, बँकेतील ठेवीची रक्कम. आता बँकेतील ठेवीची रक्कम माहिती आहे का आपल्याला, रक्कम माहिती नाही म्हणजे आता ती काय तर म्हणायला पाहिजे. आपण बँकेतील ठेवीची रक्कम काय म्हणूया वाय म्हणूया. बँकेतील ठेवीची रक्कम बरोबर वाय मान. परत आपण काय करणार, आता बँकेतील ठेवीसाठी केंद्रीय कोण दिलाय, बँकेतील ठेवीसाठी केंद्रीय कोण किती दिलाय 90 मापाचा बरोबर. म्हणून आपण बँकेतील ठेवीसाठीचा केंद्रीय कोण बरोबर सूत्र काय ना, बँकेमध्ये गुंतवलेली रक्कम, बँकेमध्ये ठेवीची रक्कम किती आहे वाय आहे बरोबर आहे. परत काय सांगितलं एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक किती काढली आपण 12000 म्हणजे आपण इथं काय लिहिणार 12000 लिहिणार गुणिले किती येणार 360. मग आम्हाला किंमत कोणाची काढायची आहे वायची. वायला फक्त आपण लिहितो बाकीचं सगळ्यांना डावीकडे घेऊ 90 गुणिले 12000 छेद काय आलं 360 म्हणून या शून्याला हा शून्य केला बरोबर आहे. हा कितीच लागणार 9 1 9 0 9 4 36 पुन्हा या 4 इकडे वाढले 4 1 4 1 हा एक शून्य हा एक शून्य बरोबर. शिल्लक किती राहिलं 10 गुणिले 300 बरोबर काय आलं वाय. पुन्हा काय करा 3000 बरोबर काय आलं 3000 वाय आलं. वाय म्हणजे तो पाहिला होता बँकेतील ठेवीची रक्कम काय आलं बँकेतील ठेवीची रक्कम. रक्कम आपल्याला काढायची. प्रश्न काय विचारलाय, म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली. जर आपण बघितलं की म्युच्युअल फंडाचा केंद्रीय कोण दिलाय आपल्याला 60 दिलेला आहे. मग सुरुवातीला आपण काय करूया म्युच्युअल फंडातील गुंतवलेली रक्कम काढूया. कशी काढायची
तर या ठिकाणी म्युच्युअल फंडातील जो केंद्रीय कोन आहे तो किती आहे त्या ठिकाणी 60 अंशाचा. आता आपल्याला म्युच्युअल फंडातली गुंतवणूक माहित नाहीये, मग आपण इथे लिहूया म्युच्युअल फंडात गुंतवलेली रक्कम आपल्याला या ठिकाणी पहिलं काढणं गरजेचं आहे. मग म्युच्युअल फंडात गुंतवलेली रक्कम आपण काय करूया मानूया. म्युच्युअल फंडात गुंतवलेली रक्कम जी आहे ती आपण झेड या अक्षरानं मानू. कुठल्या अक्षरानं मानूया झेड या अक्षरानं. आम्हाला काय दिलं म्युच्युअल फंडातला केंद्रीय कोन जो आहे तो किती मापाचा आहे 60 अंश मापाचा. म्हणून आपण इथे लिहूया 60 अंश बरोबर म्युच्युअल फंडात गुंतवलेली रक्कम झेड. त्यानंतर आपण काय सांगितले एकूण गुंतवलेली रक्कम ती किती मिळाली आम्हाला इथं 12,000 मिळाली गुणिले काय करायचं इथं 360. म्हणून आम्हाला ह्या झेडची किंमत काढायची आहे. म्हणजे झेड बरोबर काय येणार आहे त्या ठिकाणी 60 गुणिले 12,000 छेद किती येणार आहे तर 300चा शून्याला शून्य गेलं. त्यानंतर इथे भेटलं 6 1 6 6 0 0 6 6 36 6 1 6 6 दुने 12 शून्याने हे शून्य म्हणजे किती शिल्लक राहिलं 10 गुणिले किती राहिलं तिथं 200 बरोबर काय सांगितलं झेड. आणि मग याचं गुणलं तर आम्हाला किंमत किती मिळणार आहे 2000 बरोबर काय मिळालं त्या ठिकाणी झेड आहे. म्हणजे काय तर आम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवलेली रक्कम किती मिळाली गुंतवलेली रक्कम 2000 रुपये. किती गुंतवलं आपण त्या ठिकाणी 2000. आता काय करायचं आपल्याला पुढे विचारले स्थावर मालमत्तेपेक्षा विचारले म्हणजे आपण काय करू याच्यामध्ये आता स्थावर मालमत्तेची गुंतवणूक करू. आता काय करूया स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम आपण इथे लिहूया. म्हणून स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम बरोबर पी मान. आता पी मांडल्यानंतर काय करूया आपण इथं तिथं किमती ठेवूया आणि किमती ठेवून आपण मोजायला असतो. आता पी मांडल्यानंतर आम्ही काय ना स्थावर मालमत्तेसाठी जो केंद्रीय कोन आहे तो किती मापाचा आहे 120 मापाचा. म्हणून आपण लिहूया 120 बरोबर गुंतवलेली रक्कम किती आहे पी. एकूण रक्कम किती आहे 12,000 आणि गुणिले काय येणार आहे 360. म्हणजे आपण किमती ठेवल्या 120 बरोबर पी छेद 12,000 गुणिले 360. म्हणून आम्हाला किंमत कुणाची काढायची पीची. म्हणून 120 गुणिले 12,000 छेद काय आलं इथं 360. या शून्याला हा शून्य गेला 12 1 12 12 0 0 12 किती आलं 36 आले 3 1 3 3 चौक 12 हा शून्य आणि हा एक शून्य म्हणजे शिल्लक किती राहिलं 10 गुणिले किती मिळालं 400 बरोबर काय मांडलं पी. म्हणून आम्हाला इथे किंमत किती मिळाली 4000 बरोबर पी. हे विधान आपण रोवून घेऊया आणि इथलं जे विधान आहे त्याला विधान नंबर काय दिले आपण 1. ठीक आहे. म्हणून आम्हाला किंमत कोणाची मिळाली बघा स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम किती आहे 4000 रुपये. किती मिळाली 4000. मग प्रश्न काय विचारलाय म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती जास्त रक्कम गुंतवली. म्हणजे आम्हाला काय केलं पाहिजे त्या ठिकाणी स्थावर मालमत्तेत अधिक असलेली रक्कम काढायची. आपण लिहूया स्थावर मालमत्तेत अधिक
झालेली रक्कम बरोबर. मग कशी काढायची आपण त्या ठिकाणी? तर स्थावर मालमत्ता किती झाले आम्हाला? 4,000 आणि आपल्या म्युच्युअल फंडामध्ये किती आहे तर 2,000. म्हणून आपण इथं काय करूया 4,000 वजा 2,000 बरोबर किती मिळाली 2,000. म्हणजे आम्ही उत्तर काय सांगू शकतो त्या ठिकाणी? स्थावर मालमत्तेत म्युच्युअल फंडापेक्षा किती रक्कम आपण गुंतवली त्या ठिकाणी? रुपये 2,000 अधिक काय केले त्या ठिकाणी? गुंतवणूक. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो चौथा दिलेला आहे की पोस्टातील गुंतवणूक किती. आता आपल्याला काय करायची तर पोस्टातील गुंतवणूक काय करायचं आहे? पोस्टातील गुंतवणूक. आता पोस्टातील गुंतवणूक किती काढायची? तर आपल्याला जी मिळालेली एकूण गुंतवणूक आहे त्या एकूण गुंतवणूकमधून काय करायचं आहे तर हा म्युच्युअल फंड असेल, त्यानंतर इथं असणारी स्थावर मालमत्ता असेल, बँक असेल, शेअर असेल, यांच्यातली गुंतवणूक आहे ती काय करायची आहे त्या ठिकाणी वजा करायची. आणि म्हणून आपण लिहूया त्या ठिकाणी पोस्टातली गुंतवणूक बरोबर एकूण गुंतवणूक वजा. आता वजामध्ये कोण कोण घ्यायचं? एक म्युच्युअल फंड, दुसरं कोण घ्यायचं आपण? स्थावर मालमत्ता, कोण घ्यायचं? स्थावर मालमत्ता. तिसरं कोण राहिलंय? बँक. चौथं कोण राहिले आपल्याला? शेअर्स. यातील काय घ्यायचं आहे? गुंतवणूक. कळते? म्हणजे आपण काय केलं? पोस्टातील गुंतवणूक किती विचारली. मग पोस्टातील गुंतवणूक काढायची असेल तर आम्ही काय करणार आहे? म्युच्युअल फंडामध्ये असणारी, स्थावर मालमत्ता असणारी, बँकेत असणारी, शेअर असेल, या सगळ्यांची गुंतवणूक आहे ती काय करायची त्या ठिकाणी? एकूण गुंतवणुकीमधून जर आपण वजा केली तर आम्हाला कुठली गुंतवणूक मिळणार आहे त्या ठिकाणी? पोस्टातील गुंतवणूक. म्हणून एकूण गुंतवणूक किती मिळाली ते आम्हाला? 12,000 मिळाली. वजा म्युच्युअल फंडाची गुंतवणूक आपण आता काढली होती ती किती मिळाला? 2,000 मिळाली. अधिक स्थावर मालमत्तेची गुंतवणूक किती मिळाली होती? 4,000. बँकेने किती मिळालं आपल्याला त्या ठिकाणी? 3,000. आणि शेअरमध्ये तुम्हाला दिली होती, शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम किती होती? 2,000. ती आपण इथे बरोबर आणि 12,000 वजा. आता काय करायची? सगळ्यांची बेरीज करायची. 4 2 किती झालं? 6, 6 3 9 आणि 9 2 किती झालं? 11. म्हणजे किती झाले तर 11,000. काय केली आपण? सगळ्यांची बेरीज केली आणि ती बेरीज काय करणार आहे? एकूण गुंतवणूकमधून वजा करणार आहे. म्हणजे आम्हाला इथे किती मिळालं? 12,000 वजा काय करायचं आहे? 11,000. म्हणजे किती मिळालं त्या ठिकाणी? 1,000. म्हणून आपल्याला उत्तर काय मिळालं? पोस्टातील जी गुंतवणूक आहे, पोस्टातील गुंतवणूक रुपये 1,000 आहे. कळलं? तर अशा पद्धतीने आपण काय केलं? म्युच्युअल फंडात गुंतवलेली रक्कम, कुणाची रक्कम जास्त आहे ती काढली. म्हणजे एकदा म्युच्युअल फंडातली रक्कम काढली, एकदा स्थावर मालमत्तेतली रक्कम काढली. स्थावर मालमत्तेत अधिक झालेली रक्कम आपल्याला या ठिकाणी मिळाली. आणि शेवटी आपल्याला विचारलं होतं पोस्टातील गुंतवणूक. पोस्टातील गुंतवणूक काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपली एकूण गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीमधनं म्युच्युअल फंडातील असेल, बँकेतील असेल, शेअर्स असेल आणि स्थावर मालमत्ता असेल, या किमती काय करायचं? त्यांची बेरीज त्यातनं वजा करायची. वजा केली तर आम्हाला कशाची गुंतवणूक मिळते? पोस्टातील गुंतवणूक मिळते. तर अशा पद्धतीने हे उदाहरण काय करायचं? सोडवायचं आहे.